brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काल मी सांगितलं भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावरती करतायत. छगन भुजबळांना जेलमध्ये टाकणारे हेच देवेंद्र फडणवीस. त्याला तर काय झालं माहित आहे मला. जेव्हा आले त्यावेळेला मला बरा वाटायचा, माणूस चांगला वाटायचा. आता पण बरा होता. काल मी जो बोललो ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये. हे स्वतः सांगतोय आणि फडणवीस म्हणतात नाही तो असं काही बोललाच नाही, त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे. मला असं वाटायचं की फडणवीसांना इंग्रजी कळतं, पण कसं आहे खोटं बोलत राहायचं. त्याला वाटतं ह्याच्यातनं लोकांना वाटेल की बाबा नाही खोट्याचं खरं करता येतं. नाही होणार. आता मला आत्ताच सकाळी कोणीतरी त्याची एक क्लिप पाठवली. लावर येतोय अण्णामलांच्या स्टेटमेंट बद्दल काय म्हणा. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई महाराष्ट्राची नाही याच्या असं हे म्हटलं. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. असं नाहीये. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यात काय वाईट आहे? बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. आंतरराष्ट्रीय शहर आहे, महाराष्ट्राचं नाही असं असं बिलकुल नाही म्हटलं. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. त्याचं वाक्य आहे. नाही तसा त्याचा अर्थच नाही. बॉम्बे इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. सीएम साहेब त्यांचं वाक्य. तो बोलतोय खाली की मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणून नाही. तो असं बोललाच नाही म्हणे. त्याचा म्हणे तो अर्थच होत नाही. किती खोटं बोलायचं, काही मर्यादा. कोणासाठी करताय हे तुम्ही, कशासाठी करताय हे? पण मी काल म्हटलं ना, हे फक्त हातावर बसलेले ससाणे होतो. जाऊन फक्त पक्षी मारून आणणे. ससाणा हा फक्त पक्षी मारून आणतो. चोकियांचेच फक्त घात करायचे त्यांना. आमचीच लोक आमची वाट लावतायत, आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत.